नर्मदे हर मैया आश्रयदाता अन्नदाता सुखी भव। नर्मदे हर नर्मदे हर। चला मैया, मैयाचा फुल टाइमपास असतो आणि मग रात्री उशीर करतात मग। चला नर्मदे हर नर्मदे हर। इतकी प्रेमळ लोक होती, इतकी प्रेमळ लोक होती, बाप रे बाप। आणि काल त्यांनी जे जेवण बनवलं, दाल खिचडी जे वेगवेगळी बनवली होती। दाल फ्राय होता, दाल तडका होता सॉरी, आणि आपला उकळ थंडी खूप आहे ना, माझ्या तोंडातून शब्द पण आहे ना। आणि भात होता शिजवलेला, भाकर केली होती, आणि कुठली भाजी होती रे? आंबाडा? अच्छा उडदाची होती का? काय कळालंच नाही मला, एवढी थंडी वाजत होती ना। हा त्याच्यात होता मिक्स आंबाडा, तेच म्हणलं चव लागते मला, अप्रतिम चव होती त्याची। आणि आम्ही काय करतो माहिती का तुम्हाला, आता सांगतो। राहिलो ना जाताना त्यांना प्रत्येकी एखादी अमाऊंट गोळा करून देत असतो, जेणेकरून कसं होतं ते प्रेमाने बोलवतात आम्हाला सगळे, पण आम्हाला आता कसं तरी त्यांनी प्रेम व्यक्त करायला लागतंय ना, त्याच्यामुळे मग थोडंफार आम्ही हे करत असतो। शेवटी आदिवासी समाज आहे, त्यांना पण रोजगाराच्या संध्या उपलब्ध नसतात, जास्ती करून शेतीवर डिपेंड असतात। मग एवढं आपल्यासाठी एवढं करतात तर थोडंफार आपल्याकडून पण। नर्मदे हर। आणि बरोबर सकाळीचे 6:30 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय, चांगलंच उजडलंय। आणि सुपेकर मैया पुढे गेल्यात आणि आम्ही तिघं पण आता त्रिदेव चाललोय एकत्र। दिवसभर आम्ही तिघं एकत्र असतो, कारण आमचा एकच स्पीड आहे तिघांचा पण आहे बघा। सरस्वती मैया अजून बाहेर पडल्या नाहीत, मग कसं काय ते आम्हाला संध्याकाळी कोपअप करणार, गप्पा मारत बसतात माहिती का। ठीक आहे चला जाऊ द्या। नर्मदे हर। नर्मदे हर। ते आत्ता जे गृहस्थ गेले ना त्यांचं हे घर आहे, आणि बाहेर आम्ही चाललो होतो तर म्हटले चहा प्यायला या, फक्त म्हटले माझी मिसेस आता कामावर गेली आहे तर तुम्हाला बनवायला लागेल। म्हटलं अहो काहीच नाही अडचण, बनवतो। हे घर आहे। अच्छा अच्छा बाहेर गेल्यात का? मग आता आम्हाला किचन ताब्यात दिलं आमच्या। म्हटलं दूध संपलंय, केळ पण भेटले। हा दूध, हा
दूध संपलंय तर म्हटलं दूध घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही चहा उकळा. हे काय ठेवलंय बघा. मगाशीच म्हणलो अजिबात काहीच नव्हतं मध्ये. आठवण होत होती. चला नर्मदे हर. सुमन मैया, तुमच्या दादाला जमतोय का चहा? राव घ्या थोडा आहे अजून. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. बाप रे बाप, यांना बघून आहे ना माझ्याच काळजात धस्स होतंय. घाटामध्ये लिटरली गाडी हलते आणि ते पण लोक असे बाजूला असे तिरके. बाप रे बाप रे बाप. चला चहा बिस्किट खाल्लंय, मस्त आला होता चहा. आणि जवळजवळ अर्धा तास झाला आम्ही निघालेलो. त्यांच्या तोंडून असं कळालंय की इथून पुढे आश्रम 15 किलोमीटर आहे. तर पाहूयात आपण आता कसं काय होतंय. ऑलरेडी आम्ही 7-8 किलोमीटर आलोय. ह्याचा अर्थ ह्या बाजूला आहे ना तर आश्रम खूप कमी आहेत. ठीक आहे चालायचंच, बघूयात आता. मैया आपली सोय करतीच आहे रोजच, जेवणापासून राहण्यापर्यंत. खरं सांगू घरून निघालो ना तेव्हा खूप काळजी वाटायची की कसं होईल काय होईल शूलपाणीमध्ये. पण बघा जसं शूलपाणीमध्ये घुसलोय ना तशी चिंताच मिटली आहे. जय हो मायकी, चिंता काय की. नर्मदे हर. हा फक्त काय करा माहिती का, शूलपाणीमध्ये फक्त आश्रमांच्या जीवावर आपण शिध्यासाठी राहू नका. पैसे सोबत ठेवा, कारण काही वेळेला असं होतं की नाही मिळत. आत्ता एक आश्रम लागला होता आम्हाला, पण तिथं बालभोग नव्हता. कारण ते म्हणले, त्यांना म्हणलं ना मी काय कारण काय असेल, तर ते म्हणले परिक्रमावासी एवढे येतात एवढे आले होते काल की आम्हाला वेळच नाही मिळाला. सगळे दमणार ऑब्विसली. तिथं पण जास्त काय कॅपॅसिटी नव्हती, 30-40 लोकांची कॅपॅसिटी होती. ते म्हणले जवळपास आहे ना 150 लोक होते काल. त्याच्यामुळे त्यांचं करण्यातच रात्री दिवसभर म्हणा एवढे दमले लोक सगळे तिथले की नाही वेळ मिळाला त्यांना सकाळी. तर आपण समजून घ्यायचं. मग कुठं चहा बिस्किट चहा वगैरे मिळाला तर आपण दुकानातून विकत घेऊन खायचं. नर्मदे हर. आणि विनाकारण आश्रमवाल्यांना त्रास नाही द्यायचा आम्हाला मिळालं नाही म्हणून. कारण ह्या साईडला आश्रमांमध्ये ना 1 किंवा 2च व्यक्ती असतात जे सेवा पुरवतात. त्याच्यामुळे हट्ट करत बसायचं नाही की आम्हाला हे नाही मिळालं ते नाही मिळालं. आपण समजून घ्यायचं की 1-2मध्ये पण ते सेवा देतात. त्याच्यामुळे त्यांना त्रास होईल असं काहीच करायचं नाही. कुठेही चहा मिळतो, बिस्किट मिळतं, खायचं, दिवस काढायचा. आम्ही तर तसंच करतोय. खाली व्हा खाली व्हा खाली व्हा. नर्मदे हर. नर्मदे. हाँ यही चलाता हूँ सर. अच्छा आप ही चलाते हो? हाँ, नाम क्या आपका? रामदास वाड़ा तड़ू. अच्छा नर्मदे हर. पुराने सेवा वाला. अच्छा अच्छा. कितना साल से दे रहे हो? हम तो बाप दादा से करता है. अरे वाह वाह वाह. पहले से हम. अरे वाह वाह. इसलिए तो हम ये इतने बने इतने मैया के बड़े सब चला. जी जी जी. नर्मदे हर. हमारे वहाँ सब सुविधा करते हैं. अच्छा. गर्म पानी मिलता है. जी जी जी. वजन प्रसादी कितने भी टाइम पे आओ वजन जी. प्रसादी मिलता है. अच्छी बात है अच्छी बात है. बहुत सेवा बहुत सेवा. जी 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 जी. आलोय आश्रमात आम्ही आता. नर्मदे हर. नर्मदे हर. दाल खिचडी आहे. नर्मदे हर. खूप सेवा करतात. काल 50 जण होते यांची इथं राहायला. कधी परवा? अरे बापरे बापरे. लोड जास्ती आहे.
रात्रदिवस सेवामध्ये राहतो आम्ही. इथे 15-20 जण आहे आमच्या सेवामध्ये, तरी कमीच पडतात. तुम्ही सेवा कर देताय म्हणून परिक्रमा सहज आहे. तुम्ही सगळ्यांनी सेवा नाही दिली तर परिक्रमा खूप कठीण आहे. 100% तुमचे उपकार सगळ्यांनी मानलेच पाहिजेत. नर्मदे हर. अन्नदाता आश्रयदाता सुखी भव. नर्मदे. नर्मदे हर. बघा वाट आहे ना अवघड आहे, तर ते लोक आहे ना मुलं आहेत, हे बघा वाट करतात हे बघा किती सेवा करतात येत पोरं. नर्मदे हर. नर्मदे हर. हे कधीपासून करताय? हा 1 महिना झाला. अरे वा वा वा. नर्मदे हर. चला नर्मदा मायाची खूप कृपा होईल तुमच्यावर. नर्मदे. नर्मदे हर. काय मस्त ओढा लागला माहिती का, स्वच्छ सुंदर पाणी. आणि मैया काय करतात तिथं बघा. अहो मैया एवढंच राहिलंय धुवायचं फक्त आता तुमचं. ते बघा आसन धुतात. वाह मैया लय स्वच्छ आहेत बाबा, एवढं स्वच्छ आम्ही नाहीये. नर्मदे हर. आमचा रोजचा दिनक्रम आता उरकू. नर्मदे हर. दुपारचे आता 1:10 झालेत आणि आम्ही निघालोय. छानपैकी कपडे वाळलेत आमचे. आणि हे बघा दोन्ही बाजूनी मस्त घर आहेत. इकडं पण वा वा वा. आनंदी आनंद असतो परिक्रमेत. हे बघा छान गुरं चरतात इथं. मुलं खेळतात बघा समोर. वा. हा मग काय जाऊ दे. काय काही परिक्रमा अशा आहेत की ते ग्रुपने आलेले आहेत, जवळजवळ 20, 30, 40च्या. आणि त्यांच्यातला एक माणूस पुढे जातो, जागा पकडतो आणि मग तेवढ्या लोकांची ती सोय झाली की मग आम्हाला जागाच राहत नाही आश्रमात. ठीक आहे जाऊ दे, मैया त्यांच्यापेक्षा चांगली सोय आमची करते. त्याच्यामुळं काय फरक पडतो त्याचा. नर्मदे हर. नर्मदे हर. हे झाड बघितलं का किती वर्षापूर्वीचं असेल बघा ना. आणि ह्याच्या ना मुळांची इथली मातीच गेली आहे, तरी पण उभं आहे. कसलं भारी ना. कदाचित ना रस्ता बनवण्यासाठी ते माती काढलेली इकडची. हे बघा इथं पण तसंच आहे. असं नाही करायला पाहिजे, कारण ही झाडं आहेत ना खूप वर्षापूर्वीची, कोसळतील मग. हे बघा
तर झाड जगवायला खूप कष्ट घ्यायला लागतं. कित्येक पिढ्या खर्च झालेल्या असतील हे झाडं मोठी करण्याला. काय करणार, ज्यांनी वाढवली आहे त्यालाच किंमत असते त्याची. आताच्या पिढ्यांना कशी किंमत असेल त्याची, नसणारच आहे. नर्मदे नर्मदे हर. आता आम्ही मोकस म्हणून गावात पोचलोय आणि इथं हा आश्रम आहे आणि इथं ते घर आहे जे आश्रम चालवतात. त्यांना म्हटलं आश्रम चालू आहे का, तर ते म्हटले नाही आश्रम बंद आहे, गाडी जाऊ द्या मग बोलू आपण. म्हटलं काय कारण आहे, तर ते म्हटले लोकच एवढी येतात की काय करणार. म्हटलं बरोबर आहे तुमचं, 30 लोकांचं आता किती आहे बघा, फार फार तर 30 लोक त्या खोलीत झोपतील. ते म्हणले 30 लोक झोपतील एवढी जागा आहे आणि 300 लोक आल्यावर काय करणार आम्ही, आश्रम बंद करून टाकलाय. अशी अवस्था आहे. परत मग हेच माझं म्हणणं आहे, परिक्रमा एकदाच करा प्लीज प्लीज प्लीज, कळकळीची विनंती आहे माझी. नर्मदे हर. दुसऱ्या वेळेला सेवेला या, सगळ्यांचीच गैरसोय होती बघा. नर्मदे हर. मैया नर्मदे हर. हो 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 हो, तेच त्यांच्याशी बराच वेळ बोलत होतो आम्ही. काय करतील, असेच आश्रम आहे ना हळूहळू सगळे बंद होतील बघा तुम्ही, कारण पर्यायच नाही राहिलेला लोकांसमोर. निगेटिव्ह वाटेल थोडंसं मी बोलतोय की बंद होतील आश्रम, पण लोक मी बघतोय जे आश्रम चालवत आहेत ना ते हॅरेस्ड आहेत लिटरली. सकाळी पण तो मुलगा होता ना, आम्ही व्हिडिओमध्ये टाकलाय बघा, त्याच्या चेहऱ्यावरून बघा तुम्ही. तो म्हणला काल तरी म्हणला 50 लोक होती, तेवढ्याचाच आश्रम आहे 50 लोकांचा, पण परवा म्हटलं 300 लोक होती. पॉसिबलच नाही आहे ना. आणि म्हणून आहे ना परिक्रमा आम्ही पहिल्यांदाच करायला आलोय आणि आम्ही दर भटकतोय. चला जाऊ द्या. नर्मदे हर. मैया सोय करते ना तोपर्यंत नर्मदे हर. आणि मला माहिती आहे शेवटपर्यंत मैया सोबत असणारच आहे. नर्मदे हर. काय होतंय तुला? हा कोंबडीला गावारली ती आली आणि माझ्या पायाला करत होती. ऍक्च्युली आहे ना आता इथून आश्रम आहे 8 किलोमीटर आणि आमची आता घालमेल वाढली आहे. सरस्वती मैयांसाठी थांबलोय आम्ही, अजून येतात आहेत लिटरली. दादा आमचा पुतळा करायची वेळ आली आहे 3 चौघांचा. हा, आणि आम्ही आहे ना ऍक्च्युली चहासाठी इथं थांबलो होतो, पण ते म्हटले चहा नाहीये पेट्रोल आहे आमच्याकडे, पिता का? अरे देवा, ते ऍक्च्युली पेट्रोल ठेवतात ना विकायला, त्यामुळे त्यांच्याकडे चूल वगैरे ठेवत नाही ते. हा ठीक आहे जाऊ दे. आता आश्रमात तर काय पोचणार नाही आम्ही, आम्हाला माहिती आहे. बघू आता. चला. नर्मदे हर. नर्मदे हर. 5:30 वाजले संध्याकाळचे आणि बऱ्याच घरांमध्ये विचारलं पण नाही होते. चला ठीक आहे, पुढं बघूयात. एक दवाखाना होता छोटासा, ते डॉक्टर म्हटले की पुढं एक मंदिर आहे तिथे तुम्ही झोपू शकता, पॅक बंद आहे. तर बघू काय होते.
ॲक्च्युली तो तर आहेच विषय, पण यांना बाकीच्यांना उपास आहे ना, तर दिवसभर कोणीच काय खाल्लेलं नाही, उपाशीच आहेत ते. तर आमचं दोघांचं काय नसतं एवढं, नाही मिळालं रात्री तरी बघू कसं होते. बघा तो एक आश्रम बंद झालाय ना, तर किती हाल झालेत. आणि आमचेच नाहीत, सगळ्यांचेच झाले. जेवढे लोक इथून चाललेत किंवा मागं काही थांबलेत, सगळ्यांचेच हाल झालेत. बापरे, खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं का. नर्मदे हर, नर्मदे हर. 5:45 वाजलेत आणि 6:15 आमची इथं सोय झाली आहे. नानखोड का पाडा असं काहीतरी नाव आहे गावाचं. आणि इथं छान असं देवीचं मंदिर आहे बघा, सुंदर आहे. आणि इथं आम्हाला आसन लावायला मिळालंय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि चारी बाजूनी मोकळे हे बघा. चांगलंच आता थंडीचं कर लागणार आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, मैयाची जशी इच्छा. हा, अंगावरचे वगैरे दिलेले आहेत त्यांनी, म्हणजे इथल्या गावातल्या लोकांनी. सो बघू आता कसं काय होतंय. आता एक रात्र तर काढायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मैयानी आम्हाला मैयाच्या जवळच सोय केली आहे. नर्मदे हर. हां, आता जेवणाची पण ते सोय करतात आहेत. काय सांगितलं हो जेवण, काय देतो म्हणले? ज्वारीची भाकरी आणि भाजी. ओके, ठीक आहे. नर्मदे हर.